टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणीला सुरुवात। नार्वेकरांसमोर दोन्ही गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद होणार। 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल देण्याचे नार्वेकरांना आदेश। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात। उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार। निवडणुका जवळ असताना पूर्ण बजेट मांडलं जात नाही। नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पूर्ण बजेट मांडू, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। मेरी माटी मेरा देश योजनेमुळे देश एकसंघ। नव्या संसदेत नव्या भारताच्या नव्या निर्माणाचा संकल्प। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अर्थसंकल्पीय अधिवेशनात अभिभाषण। बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी आमदार रोहित पवारांची उद्या पुन्हा ईडी चौकशी। रोहित पवारांची दुसऱ्यांदा होणार ईडीकडून चौकशी। पवईच्या IIT प्रशासनाकडून भाषातज्ञ गणेश देवींचं व्याख्यान अचानक रद्द केल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम। मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी संघटनांची मुंबई हायकोर्टात याचिका। सगळे सोयरेंची व्याख्या बदलू नये, याचिकेतून मागणी। राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नागपुरात यात्रा। जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी यात्रा। नागपूरच्या दीक्षाभूमीवरून यात्रेला सुरुवात। चंदीगड पॅटर्न 2024 निवडणुकीनंतर देशभरात वापरला जाईल। संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल। तर तुम्ही मैदानात या, मोदींचा हात नसल्यावर काय होतं कळेल। नितेश राणेंचं राऊतांना प्रत्युत्तर। हेमंत सोरेन झुकण्यास तयार नसल्यानं ईडी कारवाई। नितीश कुमारांसारखे सोरेन पलटूराम नाही। ईडी कारवाईवरून संजय राऊतांचा हल्लाबोल। चंदीगड पॅटर्न। यूपी आसाममधील दुकानांमध्ये ईव्हीएम सापडले। ईव्हीएम कंपनीवर भाजपाचे पदाधिकारी संचालक म्हणून नेमले। संजय राऊतांची भाजपावर टीका। वंचितमुळे मविया जागा वाटपाचा तिढा वाढण्याची शक्यता। कालच्या बैठकीत वंचितला प्रत्येकी एक जागा सोडण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती। आणि शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचं निधन। वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। अहमदनगरच्या कोळगाव येथील छगन भुजबळांचे पोस्टर फाडले। कोळगावात 3 तारखेला ओबीसी मेळाव्याचं आयोजन। मोबाईल फोन स्वस्त होणार बजेटपूर्वी। केंद्र सरकारकडून मोठा दिलासा। फोनच्या उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या प्रमुख घटकांवर आयात शुल्क कमी केलं। ईव्हीएम है तो मोदी हे भाजप लोकशाही मार्गाने निवडणूक जिंकू शकत नाही। राऊतांचा हल्लाबोल। जरांगे पाटील आज पुणे दौऱ्यावर। पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमाला जरांगे पाटील राहणार उपस्थित। पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर। नवीन विमानतळाच्या टर्मिनलचं करणार उद्घाटन। मेट्रो मार्गिकेचंही मोदींच्या हस्ते उद्घाटन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।